माननीय मुख्यमंत्र्यांनी काल संपूर्ण राज्याच्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सर्वच संबंधित विभागाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये जे नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करणे आणि एवढंच नाही तर राज्याची पुढची पूर परिस्थिती बघता संपूर्ण प्रशासनाला अलर्टचे आदेश दिले आहे। कुठलीही जीवहानी होणार नाही, प्राणहानी होणार नाही, वित्तहानी होणार नाही याबद्दलच्या सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। मी सुद्धा महसूल खात्यामध्ये आमची जबाबदारी आहे संपूर्ण सर्वेक्षण योग्य पद्धतीने करून देणे। त्या सर्वेक्षणाचं काम आमचं महसूल विभाग चांगल्या पद्धतीने करेल आणि कोणाचंही नुकसान भरपाई राहणार नाही याची काळजी महसूल विभाग घेईल। घरांचं नुकसान झालं किंवा तात्कालिक नुकसान झालं त्याला तात्कालिक मदत देण्याची प्रावधान आहे, त्याबाबत काय सांगाल? एनडीआरएफ, एडीआरएफच्या जे काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तातडीनं 24 तासाच्या आत खावटी असेल, त्यानंतर घराची पडझड असेल, तातडीचे अनुदान असतील, सारा देण्याची तरतूद आहे। त्यानुसार कारवाई सरकार करते आहे। दीक्षाभूमी संदर्भामध्ये वाद निर्माण झालेला आहे, 2 गट पडलेले आहे, त्या संदर्भात तुमची माहिती काय? विकास आराखडा एक अडलेला आहे आणि 2 गटामध्ये वाद सुरू आहे, गवई आणि फुलझेले गट। दीक्षाभूमीच्या ट्रस्टमध्ये काय वाद आहे याच्याबद्दल शासनाचा काही याच्यामध्ये रोल नाही, ट्रस्टचा वाद आहे। परंतु शासनाने एक आराखडा तयार केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी यांनी मला सूचना दिली होती की चांगला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी दीक्षा घेतली त्यावेळी काय त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता, त्यावेळचं संशोधन काय होतं याचा आधार घेऊन चांगला प्लॅन आम्ही तयार केला। लवकरच आम्ही आंबेडकरी जनतेला सूचना देण्याकरता हा प्लॅन पब्लिक डोमेनला टाकणार आहे आणि एवढंच नाही तर दीक्षाभूमीमध्ये काम करणारे अनेक मान्यवर आहेत, त्यांना हा एकदा प्लॅन दाखवणार आहे। साधारण 15 दिवसामध्ये आम्ही प्रक्रिया पूर्ण करू आणि मग या फायनल झालेल्या प्लॅनचं काम चालू करू आणि पुढच्या 3 वर्षामध्ये दीक्षाभूमीचं काम पूर्ण करू। 22 ऑक्टोबरचं अभियान तुम्ही जाहीर केलेलं आहे, काय हे अभियान आहे आणि अभियान काय सांगा? विकसित महाराष्ट्राचा संकल्प करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा जन्मदिवस 22 जुलैला आहे। सोबतच आज आपल्यात नाही आहे स्वर्गवासी अजितदादा पवार, त्यांची जयंती आहे। या दिवशी महाराष्ट्रभर 288 विधानसभेमध्ये पाहिजे दरड कोसळला आहे। हा दरड काय आम्ही जाऊन कोसळला का? दरड कोसळला, त्यांनी ते डॅमेज झालं, दुरुस्त होईल। काही बांधकाम होत असताना 1 वर्ष 1.5 वर्ष हा त्या ठिकाणी काही नादुरुस्त झाला तर दुरुस्त करून त्याचा पिरियड असतो, म्हणूनच त्याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणतो आपण। बांधकामात काही त्रुटी राहून गेली 1 वर्षामध्ये ती टेकओव्हर करता येतं, ती टेकओव्हर केली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये एवढा कांगावा करणे आणि दरड कोसळला की आम्ही काढला दरड आहे का? दरड कोसळला आता पावसाने, त्याची आम्ही तातडीने दखल घेतली, तातडीने मिसिंग लिंक चालू केला आहे। सर, मुंबई सहित पूरे महाराष्ट्र में जिस तरह से बारिश हो रही है, ओबीसी आमदारांना काँग्रेस शहराध्यक्ष जे आहेत भाजपचे आणि सोबत तुम्हाला सुद्धा पत्र पाठवणार आहेत। यापूर्वीच आम्ही स्पष्ट केलं आहे, प्रधानमंत्री मोदयांनी स्पष्ट केलं आहे, आमच्या अमित भाईंनी स्पष्ट केलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की या देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना होणार आहे। नौटंकी करू नका, नौटंकी करू नका आणि त्यामुळं फार ओबीसीचे कैवारी बनू नका। कोणी विचारत नाही तुम्हा लोकांना, झाला आता भरपूर, सत्ता होती तेव्हा काही केलं नाही, कोणी थांबवलं होतं यांना? स्वातंत्र्यापासून इंदिरा गांधींनी, स्वर्गीय राजीव गांधींनी आणि सर्वांनीच 65 वर्ष अमर्याद सत्ता भोगली। संविधानामध्ये बदल करावा लागतो, तुम्ही बाकी स्वार्थाकरता संविधान बदलले पण ओबीसीची जनगणना करता संविधानामध्ये बदल केला नाही। आता त्या ठिकाणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ओबीसीची जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ते सेकंड फेज आहे, फेज वाईज असतं हे आणि त्यामुळे जास्त नौटंकी करू नये। 65 वर्षाचा हिशोब द्या, का नाही केलं 65 वर्ष? कोणी थांबवलं होतं? तुम्ही तर तुमची अमर्याद सत्ता होती, का संविधानामध्ये संशोधन केलं नाही, का जातीय जनगणना केली नाही? आणि त्यामुळं नौटंकी बंद करा। आमचं सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
आणि आमचं सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवा असं पंतप्रधान आर्थिक सल्लागार